राज ठाकरेंच्या शब्दामध्ये जेन झीने मोदी सरकारच्या झिंजा उपटल्या. मोदींचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर रात्री 12:40 केलेला म्हणे 30 कोटी लोकांनी पाहिला, 30 कोटी व्ह्यूज मिळाले. म्हणून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी अंधभक्तांची अतिशय आनंदित जरी झाली तरी देखील अभिजित दिपकेने जो काही फटका मारलेला आहे त्यामुळं सरकार हे चेपलं गेलेलं आहे. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या नंतर आता नंबर कुणाचा आहे? म्हणजे इथेनॉल 20 वाल्यांचा आहे की गृहमंत्री अमित शहा यांचा आहे? नेमका कुणाचा आहे याच्यावर चर्चा सुरू झालेली. मे महिन्यापासून तर आत्तापर्यंत आजच्या दिवसांपर्यंत समाजकारण, राजकारण, माध्यम, मनोरंजन सगळी क्षेत्र ढवळून निघाली. त्याचं कारण फक्त म्हणजे अर्थातच जेन झी पिढी. या जेन झी पिढीने आज फक्त भारताला नाही तर पूर्ण जगाला असा संदेश दिलेला आहे की आमच्या नादी लागू नका, आमच्या भाषेवर आक्षेप घेऊ नका. आम्ही जे सोशल मीडियामध्ये करतोय ती जी आमची ताकद आहे, ते आमचं जे कॉन्टेंट आहे आणि त्याच्यातलं जे क्रिएशन आहे ते क्रिएशन तुम्हाला ताळ्यावर आणण्यासाठी आहे. मग जे मोदी आणि मोदी भक्त गेल्या 12 वर्षांपासून अहंकाराचा फणा काढत हिंदू मुस्लिम करत ज्या पद्धतीने लोकांच्या छाताडावर नाचत होते त्यांना अभिजित दिपके आणि एकूणच सोशल मीडियातल्या सगळ्या वॉरियर्सने झोपवून टाकलेला आहे. आणि हा अतिशय मोठा धडा तरुणाईने भारतीय लोकशाहीला दिलेला आहे. उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासह सगळ्यांना आणि त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी, अमित शहा, धर्मेंद्र प्रधान इत्यादींना हा धडा शिकवणारा असा धडाकेबाज लढा जो जिंकलेला आहे त्याबद्दल आपण थेट विश्लेषण करूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, फोडा आणि झोडा नीती फक्त ब्रिटिशांनी नाही केली, ती मोदी सरकारने देखील केली. कोणत्या काळामध्ये गेली की ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधान चले जाओ आणि इंटू ब्रॅकेट पंतप्रधान देखील चले जाओ असा जो संदेश दिला त्यावेळेला सोनम वांगचुक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पर्यावरणवादी नेते, लोकप्रिय नेते, लडाखचे नेते ज्यांच्या वडिलांचं उपोषण हे स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना लेहला जाऊन सोडवलं होतं. आणि मग अशा वांगचुक यांचं उपोषण 26 दिवस चालू दिलं आणि ज्या वेळेला त्यांना स्ट्रेचरवर नाही तर पांढऱ्या चादरींमध्ये उचलून नेलं आणि मग काय झालं की प्रधान यांचा राजीनामा महत्वाचा नाही, बाकीचे विषय महत्वाचे आहेत असं सोनम वांगचुक यांच्याकडून एका चिठ्ठीद्वारे प्रसारित करण्यात आलं. तिथून काहीतरी घडतंय, याच्यामध्ये राजकारण काहीतरी घडतंय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, एनईपी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये पाठिंबा दिला होता वांगचुक यांनी. आणि मग आता त्यांच्यावर मोठं धर्मसंकट आहे. जेन झीची बाजू घ्यायची की सरकारची बाजू घ्यायची? आणि जेन झीला मॉरॅलिटी, अकाउंटेबिलिटी या मुद्द्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा आधी राजीनामा आणि मग बाकीचं. पण वांगचुक यांनी थोडंसं मवाळ धोन राजीनाम्याच्या बाबतीत घेतलं असं कळल्यानंतर त्यांना सुद्धा ट्रोल केलं. आणि भारतीय जनता पार्टीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हेच पाहिजे होतं की या दोघांमध्ये फाटाफूट झाली पाहिजे. जोडलं म्हणजे फोडा आणि झोडा हे करा. तोही प्रयत्न फसला. मग गीतांजली वांगचुक यांनी राहुल गांधी यांच्यावर नाममात्र का होईना पण टीका केली
की पंतप्रधान यांच्या निवासासमोर आंदोलन करायची गरज नव्हती. पण ती का गरज होती? राहुल गांधी यांनी ते का केलं? जंतर मंतरवर ते का आले नाहीत? ते का येत नाही? असे सुरुवातीचे 15-20 दिवस त्यांना विचारलं जात होतं. आज ज्या वेळेला राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला आणि पाठ थोपटली ती सगळ्या विद्यार्थ्यांची, जैनजीची. श्रेय नको आहे. परीक्षा पद्धती काय, 10 वर्षात किती 152 किती लीक झालेल्या आहेत, शिक्षा कुणाला झालेली आहे का, वगैरे अनेक प्रश्न ते गेल्या अनेक महिन्यांपासून ते उपस्थित करत होते. पण त्यांना हे माहित होते की फोडाझोडा असं काहीतरी होऊ शकतं. इकडं अरविंद केजरीवाल यांच्या पक्षामध्ये दीप्तेने जरी काम केलेलं असलं तरी तो त्याच्या मागे आता एक निष्पाप अशी गर्दी उभी राहिलेली आहे. त्यामुळे या गर्दीकडे पाहून आपण त्या गर्दीला पाठिंबा दिला पाहिजे असं धोरण राहुल गांधींनी केलं. मग आज काय ते म्हणालेत बघा, की अमित शहा यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, मोदी यांनी माफी मागितली पाहिजे. आता परवा सोमवारी संसदेमध्ये काय घडतंय हे आपल्याला कळेल. हे का? शैक्षणिक धोरण, शैक्षणिक बजेट, परीक्षा पद्धती, तुमचं चुकलेलं खाजगीकरण करणारं, शिक्षणाचं भगवेकरण करणारं जे धोरण आहे त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधी हे आता बोलायला लागलेले, नुसते बोलायला लागलेले नाही तर त्यांनी गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करायला सुरुवात केलेली. आणि हे इथं थांबणार नाही, ही सुरुवात आहे. आणि अभिजित नेमकं तेच म्हणालाय की वी हॅव डन इट. आणि आपल्याला हे तरी सुरुवात आहे, आपल्याला बरंच काही करायचं आहे. आणि हे मला तुम्ही हिरो करू नका, हे श्रेय सगळं तुमचं आहे. आणि मग एक लक्षात घ्या, ज्या अर्थी सोनम वांगचुक यांना देखील सोडलं जात नाही, ही बंडखोर पिढी आहे. तसं प्रत्येक युवक हा बंडखोर असतो त्या त्या काळामधला. आता या काळामधला जो युवक आहे तो अधिक बंडखोर आहे. तो सत्य काय, त्याला ट्रान्सपरन्सी पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी या प्रत्येक म्हणजे चांगल्या निस्पृहपणे झालेल्या पाहिजे, काहीतरी त्याला क्वालिटीच्या झालेल्या पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं डर्टी पॉलिटिक्स नको आहे. या सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे. आणि मग तो वेळ पडली तर आई वडिलांच्या विरुद्ध बोलतो, तो बंड करतो. ते त्याचं जे स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यासाठी तो ज्या पद्धतीने विचार मांडतो, इंस्टाग्रामवर मांडतो, बाकीच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो मांडतो, आणि त्याचा संयम सुटला. म्हणजे 3 मेला नीटची परीक्षा झाली, 22 लाख नीटची परीक्षा होणार होती. त्या त्या परीक्षेचा पेपर 3 मेला फुटला, पेपर लीक झाला. ही बातमी जशी बाहेर आली तशी धर्मेंद्र प्रधान सोडून सगळ्यांची बाकीच्यांची झोप उडाली. मग धर्मेंद्र प्रधान यांनी काय केलं की आता हे आपल्याकडं हेच आहे, बातम्या यायला लागलेल्या आहेत, मग काहीतरी आम्ही आता दखल घेऊ. आणि फार इझी पद्धतीने, जसं 2024ला त्यांनी पाहिलं होतं, पेपर लीक झाला, मग काही झालं नाही, 4 दिवस बातम्या आल्यानंतर थांबलं, तसंच या वेळेला होणार म्हणून ते शांत राहिले. मग 12 मेला त्यांना ती परीक्षा रद्द करावी लागली, सीबीआयच्या मार्फत त्या दोषींना अटक करावी लागली. ते सगळं घडलं. त्याच्यानंतर 21 जूनला पुन्हा परीक्षा घेतली, वायुदलाने ते पेपर पाठवले, सगळे केलं. पण तुम्ही जे काही नैराश्य आणि हे जे काही झटका सगळ्या लोकांना दिलेला आहे त्याची भरपाई कोण करून देणार? या नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही आधी राजीनामा द्या, हे जे लावून धरलं होतं. आणि तो मोठा महाविजय झालेला आहे. म्हणजे हा विजय जो आहे तो भारताला नवीन दिशा देणार आहे. 65% लोकसंख्या 30-35च्या आतली आहे. या पिढीच्या मनामध्ये जे आहे त्या तिला आता मनासारखं करून घ्यायचं आहे. मग अनेक मुद्दे आहेत. जसं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, म्हणजे राहुल गांधींची रीव ओढली की तुम्ही काठ्यांना खिळे लावले, ते मारले, युवतींचे कपडे फाडले, त्यांच्या छातीवर मारलं, अनेक गोष्टी झाल्या. त्या बॅरिकेड्समध्ये करंट सोडला, डोके फोडले, यस, ते गन वापरल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यामुळे छर्रे उडवले, अनेक अपराध केलेले आहे. मग पेपर लीकच्या संदर्भात जसे धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत, मग आता 20 जुलैला
राजधानीमध्ये गृह खात्याने जे काही शौर्य गाजवलं, ते शौर्य जे आहे ते अगदी लाजिरवाणं आहे. त्यामुळं अमित शहा गृहमंत्री यांनी राजीनामा का देऊ नये असा प्रश्न नाव घेऊन आता विचारला जातोय. आणि आता याचं राजकारण होणार का? ते होणार. ते झालं पाहिजे का? तर ते झालं पाहिजे. पण हे मनावर कुणी घेतलं पाहिजे आता? या ना राहुल गांधींनी, ना उद्धव ठाकरेंनी, ना बाकीच्या कुठल्या विरोधी पक्षाने. हे जर मनावर घेतलं जयंतजीने, तरी त्याच्यामध्ये बरंच काही होऊ शकतं असं बोललं जायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तथ्यांश आहे आणि याची गरज आहे. याची गरज आहे. इतक्या पद्धतीने गेले तपभर ज्या यातना हिंदू मुस्लिम ह्या ज्या सहन केल्या गेलेल्या आहे, राजकारण किती कमरेचं सोडून व्हावं, किती प्रकारचे डील व्हावेत, कशा प्रकारे सौदा व्हावा, विचारसरणीची किती काडीमोड घेण्यात यावा. आणि राजकारण सगळं क्षम्य आहे. आम्ही राजकारण करतो, आम्ही त्यावेळेला संन्याशाची काही वस्त्रे परिधान केलेली नाहीत असं वर पुन्हा सांगितलं जातं. आणि राजकारण करायला तुम्हाला कुणी रोखलेलं आहे? हा जो राजकारणाचा नवा पायंडा आहे, मग ते खासदार फुटी आहे, मिशन 360 साठी आहे, अमुक आहे तमुक आहे, या सगळ्या गोष्टींचं जे केलं जात आहे, तो सगळा राग जो आहे, हे तर धर्मेंद्र प्रधान आणि नीट परीक्षा आणि ते एक निमित्त झालेलं आहे. आता याची जी चर्चा आहे, बेरोजगारीची चर्चा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. लाखो मुलं बसतात आणि शेकड्याने काहीतरी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना त्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळतात. बाकीच्यांचं काय, हा प्रश्न हा अतिशय भीषण आहे. आणि मग आता अशा भीषण अवस्थेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने पेपर लीकच्या संदर्भात 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटीचा दंड, हे अतिशय चांगलं विधेयक आणलं. आता जब जाग आहे तब सवेरा असं म्हणून विरोधकांनी किंवा संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे की काय केलं पाहिजे. या सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. मग नरेंद्र मोदी यांच्या जवळ अगदी संसदेच्या आवारापर्यंत आलं, त्यांना मागच्या दाराने पळावं लागलं तिथून. त्यानंतर ते म्हणायला लागले कि मानसून और मानसून शेष ये दोनों भी कैसा है, ये देश के हित के जैसा है. म्हणजे जसे मान्सूनमुळे नैसर्गिक साधन संपत्ती वाढते, समृद्धी येते, त्याप्रमाणे संसदेमध्ये सत्र चालू असताना, अधिवेशन चालू असताना विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे. हे झालं पाहिजे. हे कधी कळालं? ज्या वेळेला हे सगळं घडलं, ज्या वेळेला दिल्लीमध्ये ताकद दिसली. आणि काय ते पोरं इंस्टाग्राम करतात, काय ते कशी भाषा वापरतात, काय करतात, अहो त्याच भाषेने तुमची बुद्धी ताळ्यावर आणलेली आहे. ही भाषा आहे. तुमची इच्छा असो नसो, तुम्ही कुठल्या संस्कृतीच्या याच्या त्याच्या गप्पा मारता. लांब पल्लेदार तात्विक शिकवायचंय, राष्ट्रप्रथम. जसं राहुल गांधी म्हणाले, एनईपी मध्ये भगवेकरण झालेलं आहे सगळं. कशा पद्धतीने झालेलं आहे, काय दिसलेलं आहे जंतर मंतरवर, मुंबईमध्ये काय दिसलेलं आहे, पटण्यामध्ये काय दिसलेलं आहे, भारताच्या सगळ्या शहरांमध्ये काय दिसलेलं आहे गेल्या 4 दिवस. हिंदू मुस्लिम कशा पद्धतीने एकत्र आलेले, त्यांना काय नको आहे. आणि तुम्ही जे विष पेरणी करताय, ही आम्हाला नको आहे. तुमचं राजकारण चुलीत घाला, काय कुठं घालायचं ते घाला, पण आमच्या आयुष्याचं मातेर जर त्याच्यामुळे होत असेल, तुमचे निर्णय जर चुकत असतील, पारदर्शकतेच्या जाहिराती करून उपयोग नाही, गुणवत्तेचा नुसता गजर करून उपयोग नाही, प्रत्यक्ष काय करताय ते सांगा. आणि त्याची सुरुवात या प्रधानाच्या राजीनाम्यापासून करा. असा जो हक्क, जो हट्ट जो धरला होता आणि ती मागणी मंजूर करून घेतली, आणि आता तो युवा पिढीचा जयंतजीचा जल्लोष हा सगळा भारत बघतोय. आणि जगातली सगळी प्रसार माध्यम हा सगळा जल्लोष जगभर पोहोचत आहेत. आता याच्या पुढे काय काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि ही एक चांगली सुरुवात आहे. ही एक मोठी क्रांतीला मोठी सुरुवात झालेली.
ती सगळ्या प्रकारची क्रांती आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीसह सगळ्या राजकारण्यांची, म्हणजे इंडिया आघाडी असो किंवा एनडीए असो, सगळ्यांचे डोके ठिकाण्यावर जर आले तर हेच नशीब समजायचं. आणि आता तुमचं नशीब आम्ही बदलू शकतो राजकारणात न येता. हे सीजेपीने, कॉक्रोच जनता पार्टीने, बीजेपीसह सगळ्या पक्षांना आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.